राज्यातील बांधकाम कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी राबवण्यात येत असलेल्या शासनाच्या विविध योजनांमध्ये गैरवापर होत असल्याचा आरोप कामगार मंत्री आकाश फुंडकर पालकमंत्री असलेल्या अकोला जिल्ह्यात केला जातोय। नेमकं प्रकरण काय आहे पाहूयात। बांधकाम कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या शासकीय किटच्या वेळी प्रचंड गोंधळ, नियोजनाचा अभाव आणि प्रशासकीय हलगर्जीपणा उघडकीस आलाय। किट वाटपादरम्यान बांधकाम कामगार कार्यालयाचा एकही अधिकारी उपस्थित नसल्याचं काही बांधकाम मजुरांनी सांगितलंय। अकोला जिल्ह्याच्या मूर्तिजापूर मध्ये हा प्रकार घडला आहे। ओळखीच्या किंवा शिफारशींच्या आणि एजंट मार्फत असलेल्यांना किट दिलं जात असल्याचा आरोप कामगारांकडून केला जातोय। पहिले 1500 रुपये भरले होते, त्याच्यानंतर अजून एक्स्ट्रा सामान भेटणार म्हणे, त्याच्या अजून 500 रुपये भरायचे। आता 500 रुपये भरून आलो। टोटल पैसे किती भरले? टोटल पैसे 2000 रुपये। अच्छा, हो। आतापर्यंत काय काय भेटलं तुम्हाला? काहीच नाही भेटलं अजून। काहीच नाही भेटलं? काहीच नाही। 2000 भरून आले? हो। किती महिने झाले? 3 महिने झाले। 3 महिन्यापासून भरून आले? हो। कुठं राहता तुम्ही? राणा लेआउट, हातगाव। कशाचा फॉर्म भरला? आईनं भरलेला आहे। इथं काम आपलं हे त्याच्या भांड्यासाठी, जे भांडे वगैरे भेटतात ना, त्याच्यासाठी फॉर्म भरला। आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।